पत्कारला निवडणुकीची एक संस्था होती संस्थेच्या निवडणुकीत कशा नाव घेतलं त्यांचं नाव कुठे लावत नव्हतं, परंतु त्यांच्या नावाने ते जेव्हा छापायला लागले तेव्हा मी त्यांना फोन केला. म्हणजे का साहेब तुम्ही म्हणे मी तटस्थ राहतो, तुम्ही असं कसं करताय? नाही म्हणे मी त्यांच्याही कार्यक्रमाला जाणार नाही, तुमच्याही येणार नाही. तर आमच्याकडे येऊच नका, पण त्यांच्या नाही म्हणे मी अजिबात जाणार नाही, तुम्ही तुम्हाला शब्द देतो. त्यानंतर त्या साईडला हॉटेल मिसळ पार्टी झाली समोरच्या पॅनलची, त्यालाही ते हजर राहिले. नाशिकला एक्सप्रेसिंगला उद्योजकांचे गेट टुगेदर झालं, त्यालाही हजर राहिले. आणि तिथं त्या पॅनलला मतदान करा असं म्हणून आव्हान येते. म्हणजे आम्ही खतपाणी घातलं, हा वटवृक्ष मोठा केला. एक नव्हे 5 टर्म त्यांना निवडणूक लढवता आली, त्याच्या 4 टर्म त्यांनी आमदारकी केली. आणि त्यात आमचा सिंहाचा वाटा असताना त्यांनी त्याचा विचार केला नाही की ह्या संस्थेमध्ये आपल्याला पहिल्यांदा सगळं पाठबळ यांनी दिलेलं आहे आणि खुशाल त्यांनी तेवढी दिली. त्यामुळे मग आम्ही विचार केला की यांना जर सगळं चालत असेल तर आपण का कोणाला बंद मारावं. आज पवारसाहेब इथं ज्यावेळेस अजिंक्य पवार बाहेर पडले आणि पवारसाहेबांनी हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष स्थापन केला, त्या पक्षामध्ये आम्ही सहभागी झालो. आणि आज या ठिकाणी मी त्या पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी भाषण करतो. मित्रांनो, 5 वर्षापूर्वी एक टर्म ते आमदार नव्हते, एक टर्म राजा होते, बाकी 20 वर्ष ते आमदार होते. त्यांचे सर्व विकास आम्ही जवळून पाहिला. सुरुवातीच्या काळात बरी कामं झाली, परंतु नंतर माणूस जसा बुजुर्ग होत जातो तशा काही वाईट प्रवृत्ती त्या माणसाला चिकटत जातात. तसं त्यांचं झालं. एकदा आपण वाघाचं उदाहरण घ्या. जंगलातला वाघ असतो, तो जंगलातले प्राणी खाऊन त्याची उपजीविका करतो, पण तो माणसाच्या रक्ताला चटवला की तो मॅनिटर होतो. तसं यांचं काम झालं. काही गोष्टी काही जोडीदार त्यांना असे मिळाले की त्यांना ती पैशाची चटक लागली आणि त्यातून प्रत्येक विकास काम हे त्यांनी विकास कामं केली, परंतु ती कामं करण्याच्या बदल्यात त्याचं पुरेपूर मोल वसूल करण्याचे काम पण त्यांनी केलं. एकच उदाहरण देतो. आमच्या मुसळगावला कायरानामध्ये 50 एकर जमीन आम्ही त्यांना त्या क्रीडा संकुलाला दिली. त्या क्रीडा संकुलाचं भूमिपूजन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या हस्ते झालं. पृथ्वीराज बाबांनी 100 कोटी रुपये त्या मंजुरीबरोबर त्यांना दिले त्या क्रीडा संकुलासाठी. हे म्हणे मला अजून 100 कोटी पाहिजे. बाबा म्हणे तुम्ही मागा दिल. तर 100 कोटी त्यावेळेला आलेले होते. ह्या 100 कोटीमध्ये काय काम झालं? एक रनिंगचा ट्रॅक केलेला आहे, काटेरी तारेचं कंपाऊंड आणि एक शेड. मला सांगा हे 100 कोटीचं काम आहे. थोड्या 100चे 100 कोटी रुपये संपलेले आहेत आणि एवढंच काम त्या क्रीडा संकुलात झालेलं आहे. सिन्नर नगरपालिकेची नळ पाणी पुरवठा योजना कडवा धरणातून, त्यावेळेला ही योजना त्या ठेकेदाराला दिली. ही 29 मुळात योजना 24/7 या स्कीम खाली धरण्यात आली. म्हणजे 7 दिवस 24 तास पाणी. 24 तास पाणी पुरवठा करायचा असेल तर त्याचे पाईप त्याची मशिनरी ही त्या क्षमतेची असते. त्यामुळे ते इस्टिमेट सगळं त्या क्षमतेचं तयार करण्यात आलं. सगळं इस्टिमेट होतं. त्यांनी त्या इस्टिमेटच्या 29% अभाव त्या कॉन्ट्रॅक्टरला टेंडर पास केलं आणि वरचे ते 29% अभाव ते रक्कम काढून घेतली. हे सवा त्यांच्या नगरसेवकांमध्ये जेव्हा वाद झाला तेव्हा ही गोष्ट उघडकीस आली. आता ज्या कॉन्ट्रॅक्टरला अभाऊ पैसे घेऊन काम केलं त्या कॉन्ट्रॅक्टरने ते काम असं केलं की आज ती पाणीचा होऊन सुद्धा सिन्नरकरांना 3, 4, 5 दिवसाशिवाय पाणी मिळत नाही.
म्हणजे योजना त्यासाठी करायची, त्यासाठी शासनाकडून निधी पण आणायचा, पण तो निधी मधल्यामध्ये हडप करायचा आणि लोकांच्या तोंडाला पाणी पुसायचं, फक्त सांगायचं मी असा विकास केला तसा विकास केला. माननीय उदयभाऊ सांगळे अतिशय तरुण तडफदार असा उमेदवार माननीय पवार साहेबांनी आपल्याला दिलेला आहे. मित्रांनो, माननीय शरदचंद्र पवार यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती आहे. आपल्या सर्वांचं बहुमत असं मत तुतारी या निशाणीवर देऊन आपण सर्वांनी उदयभाऊ यांना प्रचंड मतांनी विजय करा. साहेब, आमच्या सिन्नर तालुक्याचा इंडिया बुल्स हा प्रकल्प आहे. जसा लोकांच्या जमिनी भूसंपादित केल्या साहेब, तेव्हापासून हा प्रकल्प बंद आहे. शेतकऱ्यांच्या फक्त जमिनी भूसंपादित केल्या, परंतु कोणत्याही प्रकारे आमच्या तरुणांच्या हाताला रोजगार लागला नाही. तर इंडिया बुल्स हा प्रकल्प कार्यान्वित व्हावा असं सिन्नर तालुक्याच्या वतीने सर आपल्याला कळकळीची विनंती करतो. त्याचबरोबर सर, ज्या लोकांच्या नॅशनल हायवेसाठी भूसंपादित झाल्या जमिनी, त्या जमिनीच्या लोकांना शेतकऱ्यांना हात पावे तो मोबदला मिळाला नाही. त्या शेतकऱ्यांना मोबदला मिळणं गरजेचं आहे. तर आपलं महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर या शेतकऱ्यांचं असेल, कामगारांचं असेल, त्याचबरोबर आपल्या महिला भगिनींचं असेल, हे प्रश्न सोडवण्यासाठी साहेब आपण त्यांना पाठवा द्या आणि या सर्वसामान्य जनतेसाठी आपण आपल्या सिन्नर तालुक्याचे प्रश्न सोडवाल अशी विनंती करतो आणि आपला बहुमान मत पुन्हा विनंती करतो. तुतारी आणि निशाण देऊन आपण त्यांना प्रचंड मतांनी विजय करा ही विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा त्यांची जागा दाखवण्यासाठी आदरणीय पवार साहेबांनी जो वसा घेतला, त्यांच्या या प्रत्येक सभेला अशीच तुफान गर्दी आहे आणि या गर्दीची धडक त्यानं घेतलेली आहे. काय 23 तारखेला प्रत्येकाचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार. मी आता कंटिन्यू 6-7 दिवस झाले साहेबांसोबत आहे. प्रत्येक मतदारसंघात अशीच गर्दी आहे आणि ही गर्दी आपल्या विजयाचं प्रतीक आहे. येणाऱ्या 23 तारखेला गुलाल आपलाच राहील आणि महाविकास आघाडीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. आदरणीय पवार साहेबांनी काही दिवसाच्या अगोदर एक वाक्य म्हटलं होतं का मी जोपर्यंत या महाराष्ट्रात जवान राजकारणी युवा लोकांची पिढी तयार करणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. म्हणून आपल्या मतदारसंघातून उदयभाऊ सांगळे यांच्यावर जबाबदारी टाकली आहे का असेच युवा नेते या महाराष्ट्राच्या माती तयार झाले पाहिजे आणि या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा केली पाहिजे. हे जे बलिंदा ज्ञान सत्तेच्या लोभापोटी आणि आपल्याला ईडी सीबीआय आपल्या मुलावर येईल आणि आपल्याला जेलमध्ये जाऊन चक्की मिसिंग अँड मिसिंग ज्यानं घोषणा केल्या होत्या आणि ज्यानं निष्ठा विकून खाल्ली त्याने मातीत मिसळल्याशिवाय या मतदारसंघातली जनता ठेवणार नाही. आणि आता लोकसभेत तुम्ही आपला विजय पाहिला, 31 जागा आपण जिंकल्या आणि या 31 जागा जिंकल्यामुळे आता त्यांना बहीण लाडकी झालेली आहे. लोकसभेत झाली मताची कडकी म्हणून अजित भाऊला बहीण झाली लाडकी, नाहीतर तोपर्यंत या महाराष्ट्रात त्यांना लाडक्या बहिणी आठवल्या नाही. बहिणीचा खरा सन्मान, लाडक्या बहिणींचा खरा सन्मान आदरणीय पवार साहेबांनी केला. बहिणीचा खरा सन्मान पवार साहेबांनी केला. या भारतामध्ये फक्त इंडियन आर्मीमध्ये पुरुषांनाच भरती केल्या जात होतं. साहेब अमेरिकेत गेले, तिथं अमेरिकेत उतरल्यानंतर त्यांना सलामी देण्यासाठी अमेरिकेत तिथल्या आर्मीच्या महिला होत्या. त्यांनी पाहिलं की आपल्या भारतात सुद्धा इंडियन आर्मीमध्ये, इंडियन एअरफोर्समध्ये महिलांची भरती झाली पाहिजे. तेव्हापासून त्यांनी एक कायदा करून, पवार साहेबांनी कायदा करून आपल्या महिलांना आर्मीमध्ये भरती करण्यासाठी परवानगी दिली. याने महिलांचा खरा सन्मान म्हणते. पवार साहेबांनी का केलं तर पवार साहेबांनी या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी 2009 साली 70,000 करोड रुपयाचं कर्ज माफ केलं आणि या दाढीवाल्यानं या उद्योगपत्यांचं 3 लाख करोड रुपयाचं कर्ज माफ केलं. महाराष्ट्रातले सर्व उद्योग आता गुजरातमध्ये चालले आहे. आताच टाटा एअरबसच्या प्रोजेक्टचं दिवाळीच्या 2 दिवस अगोदर उद्घाटन झालं. तिथं नरेंद्र मोदी हजर होते. तो प्रोजेक्ट नागपूरला निहाल इथं होणार होता. गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्याचे पॉलिटेक्निक, ITI आणि इंजिनियर झालेले पोरं तिथं लागले असते. त्याच्यानंतर वेदांत फॉक्सकॉनचा 1,76,000 करोड रुपयाचा प्रोजेक्ट त्यानं गुजरातने
आणि सगळे DAPचे भाव, खताचे भाव, पेट्रोल डिझेलचे भाव कोण वाढवले? तर त्या केंद्रातल्या सरकारनं वाढवले. आपल्या महाराष्ट्रात सत्ता आली तर केंद्रातलं मोदीचंही पडतं आदरणीय पवार साहेब गंडवल्याशिवाय ठेवणार नाही. याच्यासाठी तुमची साथ गरजेची आहे. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला उदयभाऊ सागळे यांना जास्तीत जास्त तुतारी या चिन्हासोबतचं बटन दाबून विजयी करा आणि या मलिता गँगला मातीत मिसळण्याचं काम करा. इथंच थांबतो. हमारे बीच में इस देश के नेता पवार साहब हैं, उनके सामने हमारा बोलना उचित नहीं है, लेकिन आप लोगों का ध्यान मैं सिर्फ 3 बातों की तरफ ले जाना चाहता हूं. यहां मौजूद जितने आदिवासी हो, चाहे वो भील हो, महादेव कोड़ी हो, वाल्दी हो, ठाकर हो, आप लोगों को याद करना पड़ेगा कि आपको वनवासी कौन बोलता है. और इस देश में पहले नेता है शरद पवार साहब, जिन्होंने राष्ट्रीय स्तर पर भी और अंतर्राष्ट्रीय स्तर पर भी आदिवासियों को मूल निवासी बोला है. आपको किसका साथ देना है ये तय करना है. साथियों, इन्होंने बोला था अब की बार 400 पार इनकी नियत इस देश के संविधान को बदलने की थी. आपके अधिकार है क्योंकि संविधान है, आपको आरक्षण है क्योंकि संविधान है, ये देश है क्योंकि संविधान है. ये संविधान को ही खत्म करना चाहते थे. पवार साहब को ये बात समझी, उन्होंने इनके 400 पार के नारों को ब्रेक लगाया महाराष्ट्र में. आज पूरे देश के आदिवासी ही नहीं, यहाँ का OBC, यहाँ का माइनॉरिटी का आदमी पूरे देश में पवार साहब के सामने खड़ा है. इन्होंने देश की राजधानी पे राज बनाया है, वहां इन्होंने कब्जा किया दिल्ली में. अब इनका अगला इरादा है देश की आर्थिक राजधानी पे कब्जा करने का, मुंबई पे कब्जा करने का. ये लड़ाई हमारे स्वाभिमान की है. वोट हम देते हैं और प्रोग्रेस गुजरात का हो रहा है. यहाँ तो पुलिस भी गुजरात की दिखाई दे रही है. आपको तय करना है कि आपको अपने मराठा नेताओं के पास, मराठी मानुस के पास, यहाँ के भूमिपुत्र के पास नेतृत्व देना है या गुजरात में देना है. आपका वोट आप अपने क्षेत्र के लिए देते हो, राज्य के लिए देते हो. विकास गुजरात का हो रहा है. साथियों, ये इलेक्शन कोई साधारण विधानसभा इलेक्शन नहीं है. पूरे देश की नजर महाराष्ट्र में है. हमको तय करना है आने वाले 20 तारीख को इस महाराष्ट्र में एक ऐसी लहर चल रही है, यहाँ का जवान से लेकर बूढ़ा आदमी पवार साहब के साथ में खड़ा है, उनके नेतृत्व के साथ में खड़ा है, महाविकास आघाड़ी के साथ में खड़ा है. मैं आदिवासी भाइयों से, यहाँ के माइनॉरिटी के भाइयों से विनती करता हूँ कि इस बार कोई गलती नहीं करना है. अगर आपको संविधान बचाना है, देश को बचाना है, अपने अस्तित्व को बचाना है, तो इस आघाड़ी को जिंदा रखना पड़ेगा, इसको विजय बनाना पड़ेगा. आप लोगों के लिए, हमारे लोगों के लिए ये अग्नि परीक्षा है. ये चुनाव नहीं है, हमारे लिए सामाजिक चुनौती है. ये बात आपको ध्यान रखनी पड़ेगी. ये जमीन पवित्र भूमि है, ये राघोजी भांगरे की जमीन है. यहाँ पर आप लोगों को वो क्रांति करना है जो राघोजी भांगरे ने संभाजी महाराज के विचारों से प्रेरित होकर की थी. हम तमाम लोगों के सामने ये प्रश्न है कि हमको किधर जाना है. आपको निर्णय लेना है. यहाँ से जाते जाते अपने गांव के हर एक आदमी को बताना है. खास करके आदिवासी भाइयों से विनती करता हूँ, हम जिस तरफ जाएंगे सत्ता उस तरफ आएगी. आपको तय करना है और पूरी ईमानदारी के साथ में आघाड़ी का साथ देना है. आज की आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, या देशाचे नेते, महाराष्ट्राचा जाणता राजा म्हणून अवघा महाराष्ट्र ज्यांच्याकडे बघतो ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आज आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचं आदराचं स्थान असलेले या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय भाऊ, व्यासपीठावर उपस्थित बिरसा मुंडा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीशजी पैंदान साहेब, उपस्थित असलेले खासदार आमचे स्नेही आदरणीय भगरे सर, सीटू चे आपल्या प्रदेशचे नेते
आमचे मार्गदर्शक आदरणीय DL कराड साहेब, राजू देसले, उपस्थित असलेले आपले मार्गदर्शक आदरणीय भगीरथजी शिंदे, आदरणीय कोंडाजी मामा आव्हाड, आदरणीय गोकुळ नाना पिंगळे, गजू नाना शेलार, आदरणीय निवृत्ती मामा डावरे, व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय व्यासपीठ, सर्व वडीलधारी मंडळी आणि जमलेल्या माझ्या तरुण मित्रांनो, बांधवांनो, एखाद्या निवडणुकीच्या जाहीर सभेला 25 वर्षानंतर आज पवार साहेब आपल्याला संबोधित करत आहे. खरं म्हणजे सिन्नरमध्ये अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने साहेब आपल्यामध्ये आलेत आणि आज सांगितलं पाहिजे की माझ्या या सिन्नर तालुक्याच्या जडणघडणीमध्ये आदरणीय पवार साहेबांचं योगदान हे खूप मोठं आहे. आज आपलं सिन्नर जी काही उद्योग नगरी म्हणून आपण बघतोय, ही उद्योग नगरी हे पवार साहेबांचं योगदान आहे. स्वर्गीय तुकारामजी दिघोळे साहेब यांच्या माध्यमातून माळेगाव MIDC वर उद्योग आले. स्वर्गीय नानासाहेब गडाख यांच्या माध्यमातून मुसळगाव औद्योगिक वसाहत निर्माण झाली आणि आपला दुष्काळी तालुका हा उद्योग नगरी म्हणून ओळखू लागला. हे बांधवांनो पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे शक्य झालं. बांधवांनो, आज जो काही कडवाचा पाट 80 किलोमीटरचा कडवाचा पाट आपल्या सिन्नर तालुक्यातून गेला, जवळजवळ 35% तालुका आपला इरिगेटेड झाला. ही सुद्धा देण आपल्याला आदरणीय शरद पवार साहेबांची आहे. आणि म्हणून हा जिल्हा असेल, हा तालुका असेल, हा पवार साहेबांना मानणारा तालुका आहे. साहेब, समाजवादी काँग्रेसमध्ये आपण ज्यावेळेस उमेदवार दिले, या जिल्ह्याने 14 आमदार आपल्या विचाराचे दिले होते. हा इतिहास बांधवांना आहे. पवार साहेबांना मानणारा आपला हा जिल्हा आणि तालुका आहे. आज शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांची जाण असणारा या देशामध्ये एकमेव कोणी नेता असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहे. बांधवांनो, बघा, कांद्याचे भाव पडले, कांद्याच्या निर्यात बंदीचा विषय असेल, त्यावेळेस आदरणीय पवार साहेब हे एकदा नांदगावला असताना कांद्याचे भाव पडले, साहेबांना कळालं. साहेबांनी विमान घेतलं आणि भारत सरकारशी, नरेंद्र मोदींशी यांच्याशी जाऊन चर्चा केली आणि शेतकऱ्यांना भाव हा मिळाला पाहिजे या बाबतीत त्यांनी आपली भूमिका मांडली. बांधवांनो, कांद्याचा प्रश्न असू द्या, सोयाबीनचा प्रश्न असू द्या, कापसाचा प्रश्न असू द्या, यावर एकमेव पोटतिडकीने बोलणारा नेता जर या देशात कुणी असेल तर ते आदरणीय पवार साहेब आहे. आज या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये आम्ही काम करत असताना माझ्यासारखा कार्यकर्ता गेली 20-22 वर्षे आपण बघतोय, काम करतोय. विद्यार्थी चळवळ असेल, जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष असेल, पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषदेचा अध्यक्षपदाचा बहुमान आपल्या सिन्नर तालुक्याला मिळाला. आदरणीय खासदार आदरणीय राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व टीम गेली 15 वर्ष काम करतोय. आपण अनेक चांगले वाईट दिवस पाहिले, आपण सत्ता पाहिल्या, पराभव पाहिले, अनेक संघर्षाच्या काळात आपण सर्वजण सोबत राहिलो. परंतु आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्या समाज घटकांना सोबत घेऊन विकासाचं काम या तालुक्यामध्ये सातत्यानं आपण करत आलेलो आहे. आज या एक गोष्ट सांगितली पाहिजे, शेतकऱ्यांच्या बाबतीत ज्यावेळेस पवार साहेब कृषी मंत्री होते, इतिहासात झाली नाही अशी कर्जमुक्ती एकदाच झाली आणि ती फक्त आणि फक्त पवार साहेबांमुळे झाली. आणि बांधवांनो, आज माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याला आदरणीय पवार साहेबांनी आशीर्वाद दिले. आदरणीय खासदार राजाभाऊंचं मार्गदर्शन घेऊन या तालुक्याला विधानसभेचा उमेदवार म्हणून माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला संधी दिली. एक विकासाचं स्वप्न आणि व्हिजन घेऊन या ठिकाणी मी काम करतोय. आज जे काही विद्यमान आमदार आपल्या समोर आहेत, गेली 20-25 वर्षे या तालुक्याचं नेतृत्व करताय, लोकवर्गणी करून आमदार झालेले एक नेतृत्व आज जनतेचा सेवक नाही तर जनतेचा मालक म्हणून वागताय, हे आपण सर्व जाणता. आज लोकांचा भ्रमनिराश झालेला आहे. आज बघा,
SEZ सारखा प्रकल्प गेली 20 वर्ष ही जमीन आपली अधिग्रहित केली, इंडिया बुल्सला दिली, परंतु 1 इंच जमिनीवर सुद्धा उद्योग आला नाही. माझा मुसळगाव मुळवणचा शेतकरी असेल त्यांना भूखंडाचे PPA प्लॉट सुद्धा उपलब्ध झाले नाही. सिन्नर शहराला 87 कोटीची पाणी पुरवठा योजना केली. खरं म्हणजे कडवा प्रकल्पावरती योजना करण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळं माझ्या पूर्व भागातल्या शेतकरी बांधवांचं कडवाचं रोटेशन 72 दिवसाचं रोटेशन आज 21-22 दिवसावर येऊन ठेपणार आहे. हे खऱ्या अर्थानं पूर्व भागावर केलेला अन्याय आहे. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचं स्मारक आपल्या सर्व आदिवासी बांधवांची अस्मिता असलेलं हे स्मारक आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते भूमिपूजन केलं, परंतु बांधवांनो विद्यमान आमदारांच्या नाकर्तेपणामुळं आज तिथं एक वीट सुद्धा रचली गेलेली नाही. हा आदिवासी बांधवांचा माझा अपमान आहे. बांधवांनो, मी राजकीय जीवनात काम करत असताना छत्रपती शिवरायांचं डुबेरे येथे स्मारक उभं केलं, लोकनेते गोपीनाथ मुंडेंचं स्मारक उभं केलं, आद्य क्रांतिकारक या ठिकाणी भगवान एकलव्यांचा पुतळा उभा केला, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं स्मारक केलं, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचं स्मारक केलं, तथागत भगवान गौतम बुद्धांचे सुंदर असे बुद्ध विहार केले. समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन आजपर्यंत मी काम करत आलो. अभ्यासिका उभ्या केल्या, शेकडो विद्यार्थी आज या अभ्यासिकांमध्ये शिकतायत. बांधवांनो, आदरणीय राजाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये सगळ्या समाज घटकांना सोबत घेऊन विकास आणि प्रगतीच्या दिशेने माझ्यासारखा कार्यकर्ता हा या ठिकाणी वाटचाल करतोय. आज एक दुर्दैव वाटतं की निवडणुकीमध्ये माझ्या सिन्नर तालुक्याला कधी काळी दुष्काळाचा शाप होता, कधी कधी रोजगाराचा शाप होता, परंतु तो रोजगाराचा शाप आदरणीय पवार साहेबांमुळे उद्योग येऊन हटला. साहेब, माझी विनंती आहे की आपल्या आशीर्वादाने जसा कडवा पाठ आला तसा येणाऱ्या काळामध्ये या नदीजोड प्रकल्पाचा जो एक मोठा प्रकल्प की जे समुद्राला वाहून जाणारं पाणी हे आपल्याला पश्चिम वाहिन्यांचं पाणी आपल्याला सिन्नर पासून मराठवाड्याला न्यायचंय, ती योजना माझ्या तालुक्याला संजीवनी देणारी आहे. तत्कालीन खासदारांनी त्याचा पाठपुरावा केला असेल. आता ती योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून होणार आहे. राजाभाऊ वाजेंच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्यासारखा सहकारी त्यांच्या सोबत राहून आपला तालुका पाण्यामध्ये आपल्याला समृद्ध करायचा आहे. आज पूरचाऱ्यांचं राजकारण केलं जातं, मला यांची कीव येते. पूरचाऱ्यांचं श्रेय घेत आहे. अरे बाबांनो, त्या परमेश्वराकडून पाऊसच पडला नसता, नदी नाल्यांना पाणी वाहिलं, त्याचं श्रेय सुद्धा तुम्ही स्वतःला जलदूत म्हणून घेताय, म्हणजे किती केविलवाना प्रयत्न आहे. आणि म्हणून आज एका गोष्टीची मला खंत आहे, या निवडणुकीला विकास आणि प्रगतीच्या दिशेवर आपण बोललं पाहिजे, परंतु दुर्दैवानं जात पात भाग या भागावर ही निवडणूक नेऊन ठेवण्याचा प्रयत्न तालुक्याचे विद्यमान आमदार करतायत. बांधवांनो, माझी जात म्हणून माझ्यावर अन्याय होता कामा नये. माझ्यातला कार्यकर्ता, माझ्यातली कार्यकर्त्याची तळमळ, माझं असलेलं विकासाचं विजन याच्या पाठीशी आपण मला आशीर्वाद दिले पाहिजे. मी एका जातीसाठी नाही, मी या मातीसाठी उभा राहिलोय. या मातीतला माणूस मोठा झाला पाहिजे, या मातीतल्या तरुणाला रोजगार मिळाला पाहिजे, या मातीतल्या शेतकऱ्याला पाण्यामध्ये समृद्ध केलं पाहिजे, यासाठी मी उभा आहे. आणि मला विश्वास आहे की पवार साहेबांच्या आशीर्वादानं, राजाभाऊ वाजेंच्या मार्गदर्शनानं आपण सर्वजण हे मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. एक विकासाचं स्वप्न आणि विजन घेऊन मी पुढे चाललोय. या तालुक्यामध्ये आज काम करत असताना आदरणीय राजाभाऊ आमदार होते आणि आपण जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा बहुमान मिळाला. आम्ही दोघांनी या तालुक्याचा विकासाचा गाडा पुढे घेऊन गेलो. आता आपण सर्वांनी आशीर्वाद दिले, भाऊ खासदार झाले, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आशीर्वाद द्या. भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोघंही विकासाचा गाडा या तालुक्याचा पुढे घेऊन जाऊ. आज बांधवांनो, दुर्दैव आहे, नाशिकची जिल्हा बँक बुडाली, हजारो शेतकऱ्यांचे पैसे त्या बँकेत अडकले. बांधवांनो, विद्यमान आमदारांच्या नामनिर्देशन पत्रामध्ये बघितलं, त्यांच्यावर 6 गुन्हे आहेत. त्याच्यातला एक गुन्हा हा आर्थिक फसवणुकीचा आहे. तो गुन्हा आहे जिल्हा बँक बुडवल्याचा. हे पाप या शेतकऱ्यांना
शेतकऱ्यांच्या पैसे बुडवण्याचं पाप हे आपल्या तालुक्याच्या विद्यमान आमदारांनी केलं, हे आपलं दुर्दैव आहे. बांधवांनो, टीका टिप्पणी हा विषय सोडून द्या, परंतु विकास आणि प्रगतीच्या दिशेने आपल्या सगळ्यांना या पुढच्या काळामध्ये पुढे जायचं आहे. आज महायुतीचं सरकार, जे सरकार छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यामध्ये देखील भ्रष्टाचार करतं, छत्रपती शिवरायांचा मालवणचा पुतळा त्या ठिकाणी ते चित्रविदारक आपण बघितलं, इतकं दुर्दैवी सरकार हे दुसरं असू शकत नाही. आणि म्हणून आज महाविकास आघाडीचं जे सरकार आहे, त्यांचा जो पंचसूत्री कार्यक्रम आहे, माझ्या महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, आदिवासी बांधवांसाठी, दलित समाजासाठी सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी ते करणार आहे. साहेब, एक दुर्दैव आहे, मागच्या वेळेस विद्यमान आमदार 2000 मतांनी निवडून आले. आपला आशीर्वाद नसता तर ते विधानसभेपर्यंत पोहोचू शकले नसते. आणि आज ते सांगतात की ह्या तालुक्यामध्ये पवार साहेबांचा पॅटर्न चालणार नाही. अरे, पवार साहेबांनी आज हा 83 वर्षाचा योद्धा या महाराष्ट्राच्या मातीसाठी, मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी आज पवार साहेब लढताय. ज्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिले, ज्यांनी मोठं केलं, तुम्ही त्यांचे झाले नाही. आजपर्यंत कपडे बदलावा तसे पक्ष बदलले. अरे, तुम्ही भारत शेठ कोकाटेंसारख्या सख्या भावाचे झाले नाही. तुम्ही या तालुक्याचे कधी होणार? आणि म्हणून आता बास, गेली 20-25 वर्ष तुम्ही सत्ता दिली. एकदा माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावर विश्वास टाका, तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल असं काम करेल. आपला सिन्नर टाकेत मतदारसंघ हा या महाराष्ट्राला आणि देशाला हेवा वाटेल असा करून दाखवेल, मी विश्वास देतो. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचं स्मारक आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिल्यानंतर पुढची आदिवासी दिन हा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे स्मारकांच्या समोरच होईल हा देखील विश्वास देतो. जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला हेवा वाटावा अशी शिवसृष्टी छत्रपती शिवरायांचा इतिहास हा आपल्या समोर त्या ठिकाणी निर्माण करणारी शिवसृष्टी करू. पाणी, उद्योग, रोजगार, आपल्या महापुरुषांचे स्मारक अशा सर्व घटकांना स्पर्श करून आपण काम करूया. मी आपला अधिक वेळ न घेता आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. आणखी एक विषय सांगितला पाहिजे. माझ्या सिन्नर तालुक्यात आणि टाकेत गटात आमचे फार टांगा शर्यत शौकीन आहे. तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आदरणीय पवार साहेब, खासदार अमोल कोल्हे, टांगा शर्यतींना जर कोणी न्याय दिला असेल तर अमोल कोल्हे आणि पवार साहेबांनी दिला. आणि मला आशीर्वाद द्या, या तालुक्यात हा माझ्या शेतकरी बांधवांचा जिव्हाळ्याचा खेळ हा आपण सन्मानानं लोकांपुढे घेऊन जाऊ. अधिक वेळ न घेता पुनश्च एकदा आपल्या सर्वांनी मला मतदान रूपी आशीर्वाद द्यावे, पवित्र अशा विधिमंडळ सभागृहामध्ये जाण्याची संधी द्यावी. या तालुक्याचा आणि टाकेत गटाचा सर्वांगीण विकास करून आपल्याला अभिमान वाटेल असं काम करून दाखवेल हा विश्वास देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय उदयभाऊ सांगळे यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या या सभेत उपस्थित असलेले, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आपल्या सर्वांचे नेते, देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, माता भगिनी म्हणून वेळ झालेला आहे आणि आपल्याला आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु एकच सांगतो की जो आशीर्वाद आपण लोकसभेच्या वेळेस महाविकास आघाडीला दिला, तसाच आशीर्वाद आता विधानसभेच्या निवडणुकीत आपण महाविकास आघाडीला दिला. महाविकास आघाडीच्या 31 जागा आपण लोकसभेसाठी निवडून दिल्या आणि तो 440 वोटचा झटका या केंद्र सरकारला बसल्यामुळेच आज जे काही वातावरण आहे, लाडकी बहीण असेल, कांद्याचे भाव असतील, हे सगळे त्याच्यामुळेच आहे. आणि म्हणून त्याच्याच पुढची पायरी आता आपल्याला 20 तारखेला करायची आहे. मी एका शब्दात सांगतो की 20 मे रोजी आपण महाविकास आघाडीच्या विजयाचा पाया रचला होता. आता 20 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीच्या यशाचा शिखर गाठवायचं आहे आपल्याला. आणि म्हणून आपल्याला
20 तारखेला येणाऱ्या निवडणुकीत आदरणीय उदयभाऊ सांगले यांची निशाणी तुतारी वाजवणारा मनुष्य या निशाणी समोरील बटन दाबून अनुक्रमांक क्रमांक 1 या विषयावर बटन दाबून आदरणीय उदयभाऊंना आपल्याला विधानसभेचे दरवाजे उघडे करून द्यायचे आहेत आणि त्यासाठीच आपण सर्वांनी सज्ज राहावं ही विनंती करतो. कुणीही हायगाई करू नये ही कळकळीची विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनसेच्या काळामध्ये विपरीतही वाजी असते, सूर्यभान गरज असते, सुखानं निघून असते. या सगळ्यांच्या कार्यशाळेमध्ये काम करण्याची संधी मला स्वतःला त्या काळामध्ये मिळते. सुरुवातीच्या काळामध्ये मी विधानसभेचा सभासद असतो आणि 72 साली पुन्हा विधानसभेचा सभासद झाल्याच्या नंतर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मला अनेक वेळा मिळाली. तुम्ही लोकांनी महाराष्ट्राच्या जनतेने 4 वेळेला राज्याचे मुख्यमंत्रीपद हे माझ्याकडे, देशाच्या संरक्षण खात्याचं काम तेही माझ्याकडे आलं आणि 2004 ते 14-10 वर्ष या देशाच्या शेतकऱ्यांच्या खर्चाची सोडवणूक करण्याची शेती मंत्र्याची जबाबदारी ही माझ्याकडे आली होती. या सगळ्या काळामध्ये देशाचा एक महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न आम्ही लोकांनी केला. हे संसार चव्हाणांच्यासारखं ज्येष्ठ मार्गदर्शन होतं व संसार नायकांच्यासारखं उत्तम नेतृत्व होतं. अनेकांची नावं घेतायची. या सगळ्याच्या वजनानं आम्ही लोकांनी प्रयत्न केला आणि त्याला तुमची साथ साधली की आज देशाचं एक नंबरचं राज्य महाराष्ट्र व्हावं. उद्योगाने शेती संधान करायचा प्रयत्न केला. आज काय दिसतं? आज राजभाषा असावी आणि त्यांच्या मित्रांच्या असावी महाराष्ट्राची सरकार गेल्या 10 दिवसाच्या पूर्वी सर्व देशामध्ये प्रत्येक राज्याची प्रगती कुठेही नाही याची माहिती आहे. आणि जेव्हा महाराष्ट्र देशाचे एक नंबरला असतात तेव्हा 7-8 नंबरला जाऊन झोपला. मिळालेली सत्ता ही लोकांच्यासाठी वापरायची पण त्या सत्तेचा गैरवापर केला. विकासाच्या कामात दुर्लक्ष केलं ते राज्यावर किंवा खालच्या नंबरला येतात आणि ती स्थिती आज महाराष्ट्राची ही बदलायची आहे. लोकसभेची निवडणूक झाली ते सगळे काम केले लोकांनी. 5 वर्षाच्या आधी जी लोकसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस सरकारला सगळे महाराष्ट्रात 1 जागा मिळाली, राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या. नंतरच्या काळात आम्ही लोकांनी काँग्रेससाठी कष्ट केले. राज्याची स्थिती बदलायची कशी याची काळजी घेतली. देशाचं संघटन एका नव्या आघाडी केली आणि दिल्लीमध्ये बसून देशाचे नेते राजभर एकत्र केले. एक आघाडी केली. त्या आघाडीचं नाव इंडिया आघाडी. त्या आघाडीमध्ये सोनिया गांधी होते, राहुल गांधी होते, मी स्वतः होतो. दिल्लीचे सगळ्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होते. कम्युनिस्ट पार्टीचे नेते होते, समाजवादी पार्टीचे नेते होते. या सगळ्यांनी अनेक प्रयत्न हाताळले की हा देश पुन्हा लोकशाहीचा रस्ता येईल का नाही चिंता लोकांना वाटत होती. त्याचं कारण देशाचे प्रधानमंत्री ठिकठिकाणी जाऊन
आम्हाला 400 खासदारांना निवडून द्या ही भूमिका मांडत होती. पार्लमेंटचं काम चालत असेल तर 400 खासदारांची गरज नाही. त्या ठिकाणी 300 खासदार असेल तर देशाचा कारभार करता येतो. पण तरी मोदी साहेब पुन्हा 400 हा आपल्याला सांगत होते. हे कशासाठी? बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली. अशा घटनांनी या देशाच्या तुमच्यासारख्या कोणत्याही लोकांचा अधिकार हा घटन झाला. त्या अधिकारात घटनेमध्ये बदल झाले हे सुद्धा मोदी साहेबांच्या सरकारच्या मनात होतं. आणि त्याचा हा देश वाचवायचा असेल तर ही इंडिया आघाडी ही अतिशय लोकांच्या जाऊन प्रयत्नशील भारताचा करून लोकांना जागृत करण्याची कामगिरी ही करण्याची आवश्यकता आहे. आणि तिच्यासमोर आम्ही देशाच्या लोकसभेच्या निवडणुका लढवल्या. मला आनंद आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला 4 आणि 5 जागा मिळवायच्या तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले, साथ दिली आणि त्याचा परिणाम आज महाराष्ट्रामध्ये आम्हा लोकांना 30 ते 31 जागा त्या ठिकाणी आम्ही विजय झालो. आणि त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्याचं खास अभिनंदन केलं पाहिजे. तर नाशिक जिल्ह्याने तुमच्या मतदारसंघामध्ये राजाभाऊ वाजेंना निवडून दिलं. आणि तसंच शेजारच्या आदिवासी पक्षामध्ये वाघ सर, भव्य सर यांच्यासारख्या एका आदिवासी नेत्याला लोकांनी निवडून दिलं. आज ते 2 निवडणुकीमध्ये तुम्ही यश दिलं. त्याचा परिणाम राज्य बदलाच्या समोरची ताकद मिळाली. आता विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये प्रयत्न झाला, पुन्हा प्रयत्न झाला भाजप होता. त्यांना मदत करणारे जे कोणी असतील ते राज्याचे मुख्यमंत्री शिंदे असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील आणि त्यांचे असतील, या सगळ्यांना राज्याची सत्ता हातामध्ये व्हायची. आणि त्यांना एकच प्रश्न विचारतो की तुमच्या हातामध्ये 5 वर्ष या देश राज्याची सत्ता होती. त्याचा एक वर्ष कोरोनाचं सोडलं की जेव्हा उद्धव ठाकरे मंत्री होते, मुख्यमंत्री होते, तर बाकी सगळा काळ हा सगळ्या लोकांच्या हातामध्ये सत्ता होती. काय केलं तुम्ही राज्यासाठी? कोणते निर्णय घेतले? महाराष्ट्र राज्य शेती प्रधान राज्य. या महाराष्ट्रामध्ये काळ्या आईची सेवा करणारा शेतकरी आपलं घराला मागतो, न्याय मागतो. पण यांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये 1 वर्षाच्या आत जवळपास 900पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. शेतकरी आत्महत्या का करतो? त्यांनी घेतलेले कर्ज फेडायची त्याची ताकद नाही. 30 हाताचं निसर्गाच्या नदी भागाला गेलं, संसार नंतर झाला, डोक्यावरचं कर्ज आहे, सावकारांनी भांडीपणी बाहेर झाली, त्या गोष्टी सहज होत नाहीत. आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्याच्या रस्त्याने जातात. कुणीही सत्तेवर बसलो त्याची जबाबदारी की शेतकऱ्याचं दुसरं कमी करायचं, त्यासाठी मदत करायचं, त्याच्या मालाला उत्तम हक्काची किंमत द्यायची. साधी गोष्ट तुमच्या भागामध्ये कांद्याचं पीक होतं आणि कांदा उत्पादन आता शेती ठीक असेल, परंतु कांदा जगाच्या बाजारात घालता 2 पैसे शेतकऱ्याला वेळेची काळजी घ्या ही तुम्हाला लोकांची मागणी होती. पण आज त्यांच्या जर खर्च आहे ते निर्यात केली, कांद्याचे भाव पाहिजे आणि कांदा उत्पादक हा उद्ध्वस्त झाला. साधी गोष्ट की
चांगलं उत्पादन हा प्रामुख्याने दिल्या शेती मला असंच आहे देशाची शेती आमची होती आणि आम्ही चांगला निर्यात केली 2 पैसे व्याज दिले चांगल्याच्या किमती वाढल्या आज हे भाजपवाले महाराष्ट्राची सत्ता वाटतात ते पार्लमेंट चालू असताना पार्लमेंटमध्ये आले गळ्यात कांद्याचा मारा केली आणि मला म्हणत होते शरद पवार होश में आए शरद पवार होश में आओ प्याज की कीमत कहाँ जा रही है घर का खाना कैसे बनाना प्याज की कीमत नीचे मी सांगितलं मला विचारलं तुम्ही म्हणते आहात तुमचं खातं तुमचं काय म्हणजे मी त्यांनी सांगितलं की हा शेतकरी लहान शेतकरी कोणा 2 शेतकरी कधीतरी 2 पैसे मिळतात त्यामुळे तो संसार चालतो 2 वर्ष कधीतरी मिळाले तर हे भारतीय जनता पार्टीचे लोक कांद्याच्या मारा गळ्यात घालून या ठिकाणी घोषणा देत आहेत तुम्ही कांद्याच्या मारा घाला त्याच्या कवल्याच्या मारा घाला कांद्याची किंमत मी कमी होऊन देणार नाही त्याच्यावर कुठलाही बंधन येऊन देणार नाही माझ्या महिन्याला 2 पैसे त्या ठिकाणी मिळायला पाहिजे हे मिळवलं पाहिजे तर आजच्या संस्थाच्या बाबतीत लक्ष द्यायला सांगितलं दुसरा महत्त्वाचा अलीकडचे सांगतात की आम्ही बहिणीच्यासाठी नवीन योजना काढल्या राशी बहिणीचा आदर त्याचा आनंद मला येईल माझी काही तक्रार नाही माझी काही चरण नाही पण माझी तक्रार दुसरी एका बाजूला बहिणीचा सन्मान करण्याच्या दृष्टीची माणसं आणि दुसऱ्या बाजूने गेल्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 850पेक्षा अधिक मुली त्या व्यक्ती गायब झाले त्यांचा पत्ता लागत त्यांना सर्वच अनेक ठिकाणी आम्ही बघतो मुलींच्यावर स्त्रियांच्यावर अत्याचार होतो मध्यंतरी ठाणे जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये 2 लहानशा मुलींचा अत्याचार झाले अत्याचार करणारे मोठे लोक होते त्यांना नंतर पकडले गेले स्त्रियांच्या अत्याचार ही गोष्ट महाराष्ट्राला लागलेली दिसत आहे आणि त्यासाठी खरे असताना स्वच्छता वापर केला पाहिजे आणि जे कोणी गुन्हेगार असतील त्यांच्या विरुद्ध सक्त कारवाई केली पाहिजे त्यांनी खऱ्या असताना वकिलींचा सन्मान जाईल अत्याचार वकिलींचा सल्ला राखण्याच्यासाठी कोणतीही पावले टाकत नाही आणि त्याचा परिणाम आज स्त्रियांची स्थिती ही या राज्यामध्ये व्हायची 3रा वर्ग आणि तो म्हणजे तरुणांचा आज ठिकठिकाणी आपण कॉलेज असतात शिक्षणाची सोय केली त्याच्या भागाची मुलं शिकली ग्रॅज्युएट झाली पण शिकून हाताला काम मिळत असते नोकरी मिळते वैमान हिंसक आज खर्चात नोकरीच्या हाताने आज मित्रांची संख्या ही महाराष्ट्रात वाढायला लागली राज्याचं चित्र बदलायचं असेल तर तरुणांच्या हाताला काम द्यायचं आहे आणि तरुणांच्या हाताला काम द्यायचं असेल ही लेखाही घालायची असेल तर उद्योगधंदे वाढवले पाहिजे मला सगळ्यांना आनंद होतो आज त्यांनी हेलिकॉप्टरने येत होतो आणि सिन्नर जसं जवळ आले तर सिन्नरला खाली आजूबाजूला कारखाने उभे लहान सोड हे मला फायदा मिळाले आणि मला आनंद याचा झाला की मी स्वतः राज्याचा मुख्यमंत्री असताना माझ्याकडे सूर्यमान दादा तुकाराम निरोळे या आमच्या सरकारने MIDCची मागणी केली मी स्वतः विचारलं जमीन अपाय केली MIDC काढली कारखान्याला सवलती दिल्या आज काही ना काही हाताला सिन्नरमध्ये काम यायचं कारण आमच्या काळामध्ये आम्ही लोकांनी ही MIDC काढलेली काही नवीन उद्योग येतील याची चर्चा नाही
त्यासाठी शेत जमीन व्यापारायचे हे संसार उजळण्याचं द्यायचं लोकसभेचे कालसाने येणार म्हणून सांगितलं 20-40 वर्षाचं केंद्र येणार त्याची जाहिरात झाली पण प्रत्यक्ष काय झालं काही झालं नाही त्या शेतच्या जमिनी तशाच पडले आणि त्यामुळे तरुणांच्या हातात काम देण्यासाठी अधिक पावलं ही करण्याची गरज आहे पण त्या दृष्टीकोनातून आज ज्यांच्या हातात संस्था आहे ती धुळकून बघायला तयार नाही आता करायचं काय लोकसभेमध्ये एकच गोष्ट असायची आणि ती गोष्ट म्हणजे सत्ता पाहिजे असेल सत्तेत बदल करायचा आणि तो सत्तेत बदल करायचा असेल तर उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये उद्या सांगेला उठा विजय करा भागाची सत्ता द्या मी तुम्हाला फाशी देतो आमच्या सगळ्यांची साथ ही त्यांच्या फाशीची राहील पूर्ण ताकदीनं आणि त्याला व्यवस्थेने पोलिसांनी नियोजन दिल्याच्या नंतर शिंदे तालुक्याचा शहरा विकासाच्या संदर्भात कसा बदलत जाईल हे आम्ही बघू आणि तुम्हाला सगळ्यांना साथ देऊ एवढंच त्या ठिकाणी सांगतो आज जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आणखी 6 ठिकाणी जाहीर सभेसाठी मला जायचं आहे त्यामुळे मी अधिक वेळ न घेता एवढ्या वर्षा संख्येने आज सकाळी सगळीचं जमला उद्या सांगण्याच्या संबंधीची आस्था दाखवली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राजाभाऊला विजय केलं आणि एक नवीन दिशा प्रगतीच्या संदर्भात आम्हाला सगळ्यांच्या सोबत त्याबद्दल धन्यवाद देतो आणि आपली योगा देतो.